हनुम जयंती ही आहे आणि याच पौर्णिमे दिवशी महाराजांची वाढदिवस तसं संकष्टी पौर्णिमेनंतर येणारे संकष्टी जे आहे संकष्टीला असतो पण महाराजांची धारणा की त्याच्याकरता वेगळं काय करायचं नाही. जी पौर्णिमा आहे त्याच दिवशी येत आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं करा पण माझा वाढदिवस म्हणून वेगळं काय करू नका. त्यांना फारस विशेष असं करणं आवडत नव्हतं. त्यांची 75 ज्यावेळी मुंबईत केली त्यावेळी सुद्धा भरपूर लोकांनी खूप मोठ्यानं करावं असं म्हणत होते. महाराजांनी त्याला नकार दिली होती. खूप मोठ्या प्रमाणात करायचं, स्मरणिका काढायचं. स्मरणिका काढले, भरपूर निधी जमा करायचा आणि अर्पण करायचं आणि शिवाजी स्टेडियमवर मुंबईला कार्यक्रम करायचा. असं खूपच जे आखलेले होते. त्यावेळी ऐनवेळी महाराजांनी मला हे खूप तुम्ही मोठे याच्यात करताना ते आवडत नाही असं म्हणायचं. कारण इथे पौर्णिमे दिवशी सुद्धा आत मोतीन काळेश्वर देवळासमोर दर पौर्णिमेचा कार्यक्रम होत असत. आपल्याला जुन्या लोकांना सर्वांना माहिती आहे. इथे दोन्ही बाजूला शाळा होते आणि मधला ग्राउंड होता. दोन्ही बाजूला ही नारळ आहेत तसेच आहेत आणि मधल्या जागेवर कार्यक्रम व्हायचे. कधी कधी शिवरात्रीची व्हायची आणि पौर्णिमेची खूप मोठा कार्यक्रम असेल तर इथे व्हायचे. नाहीतर ते मोतीन काळेश्वर देवळासमोर कट्ट्यावरच तिथे कार्यक्रम व्हायचा. महाराजांना पायरीवर आम्ही बसायला व्यवस्था करायचो. पूर्वी आधी जेवण उरकायचं आणि नंतरच प्रवचनाला सुरू व्हायचं आणि प्रवचन संपल्यानंतर कीर्तन असायचं. रात्री कोण वापस जात नव्हते. हल्ली सारखे असं गाड्यांची सुविधा वगैरे फारसं काय नव्हते. म्हणून प्रवचन संपल्यानंतर कीर्तन सुरू व्हायचं. कीर्तन 2-3 वाजेपर्यंत चालायचं आणि महाराज कीर्तन ऐकत बसायचे. आणि मग माणसं सकाळी काकड आरती करूनच आपापल्या गावी निघायची. किती 100-200 माणसं म्हणजे खूप माणसं आलेत असं आम्ही म्हणायचो. आणि महाराजांना त्या पौर्णिमेच्या वेळी वाढदिवसानिमित्ताने बसायला आम्ही जरासं आज महाराजांची वाढदिवस आहे म्हणून बैठक वगैरे जरासं गादी बिदी टाकून त्याच्यावर चांगलं काहीतरी मखमलीचे गालीचे टाकून मागे तक्के वगैरे ठेवले की महाराज ते काढायला लावायचे. अरे मला कसं तरी वाटते ह्याच्यावर बसायला म्हणून. मला कुठेतरी माकड करताय की काय कोणास ठाऊक, तुम्ही काढा म्हणायचे, जमणार नाही असले. म्हणून एक साधी बैठक टाकून त्याच्या पाठीमागे एक उशी ठेवायचं आणि बसायचे. इतकं साधं जीवन आवडायचे आणि त्यांचे साधेपणा म्हणजे आयुष्यभर अत्यंत साध्या पद्धतीने राहिले. आज मी एवढ्यासाठीच ह्या सर्व आठवणी आपल्याला माहिती आहे आणि पुन्हा आठवण करण्यामागील हेतू एवढंच की एवढं मोठं हे क्षेत्र निर्माण करणारी व्यक्ती किती साधी राहत होती आणि आपल्या जीवनात आपण कसं राहायला पाहिजे याचे काही बोध घेण्यासारखे. अत्यंत साध्या पद्धतीने राहत होते आणि पहिलं म्हणजे त्यांचं कपडे आयुष्यभर आहे त्याच पद्धतीचे कपडे राहिले. सफेद धोतर आणि भगवी शर्ट आणि फेटा. म्हणत होते की मला दर दिवशी इस्त्री बिस्त्री नको म्हणत होते. आम्ही जो भोवतीने राहणारी मंडळी किंवा कोणतरी सेवा करणारा, नाही मला काय नको, मी माझी सेवा करतो म्हणून तो इस्त्रीचे, नाहीतर ते असली इस्त्र्या बिस्त्र्या काय नको म्हणायचे. फक्त एकच म्हणायचे की फाटले असतील तरी चालतील पण स्वच्छ असायला पाहिजे, दर दिवशी धुतलेले कपडे घालायला पाहिजे, ही त्यांची प्रिन्सिपल होती. बेडशीट सुद्धा दर दिवशी स्वच्छ असायला पाहिजे. त्यांना स्वच्छता खूप आवडायचं. मठात जो माणूस स्वच्छ राहायचा, मठाची परिसर जर स्वच्छ ठेवले की कधी नाही एवढा खुश असायचे ते त्या दिवशी. मंदिर स्वच्छ असला, सर्व स्वच्छ असले की खूप त्यांना प्रसन्नता वाटायची. आणि ज्या ठिकाणी महाराज आता जे समाधी मंदिर आहे तिथेच राहत होते, आपल्याला सर्वांना माहिती आहे. पत्र्याची शेड मध्ये शेवटपर्यंत राहिले
तिथे आतमध्ये जे एक देऊळ होता, महाराजांच्या खोलीतच एक देऊळ होता, त्याला कोणाचं तरी देऊळ, सिद्धमुत्याचं देऊळ की असं काहीतरी म्हणत होते. आणि महाराज म्हणायचं, इथे राहणारी माणसांनी फार चांगलं राहायचं, व्यवस्थित राहायचं, प्रामाणिकपणे राहायचं. जर असं नाही राहिला तर इथला जो आजोबा या देवळातला तो तुम्हाला सोडत नाही असं म्हणायचे. आणि खरोखरच तुम्हाला सांगतो, तिथे काहीतरी वावगं करणाऱ्या माणसांना रात्री उठून पळत बाहेर यायचं, मुस्काट्याला मारले त्या म्हाताऱ्यांनी आम्हाला म्हणून. तिथे राहणारी, मी कधी राहत नव्हतो कारण आम्हाला परवानगी नव्हतीच तिकडे. फक्त झाडलोट करायलाच आम्ही जायचो आणि कपडे गिपडे धुवायला वाळत घालायला जायचो. तिथे जे राहणारे होते ते काहीतरी वावगेपणा करायचं आणि केले की त्यांना ते शिक्षाही होत असत. आणि ते सांगायचे, एकटे तिथे झोपत नव्हते कोणी. झोपायचं झाले तर दुसरा कोणाला, महाराज नसतील तर दुसरा कोणाला तरी जोडीला घेऊनच तिथे झोपत होते, एकटे कोण झोपत नव्हते. पण त्या मंदिरा शेजारी जिथे महाराज राहत होते ना, शेवटपर्यंत पत्र्याचा शेडच होता असा, आणि खाली शेणाने सारवत होता. अशाच ह्याच्यात राहिले. आणि पाठीमागे जिथे महाराजांची स्वयंपाक वाढण्यासाठी जी खोली होती ती अत्यंत कौलारी आणि एक साधी होती. त्यांना खूप अवडंबर आवडत नव्हता. गाडी घोडे घेताना सुद्धा खूप मोठ्या चांगले घेतलेले त्यांना आवडत नसायचे. म्हणून अत्यंत साध्या पद्धतीने राहत होते. आणि कुठेही गेले भक्तांच्या घरी सुद्धा ना, त्यांना खूप मोठं असं काय लागते अशातला भाग नाही. महाराजांना काय काय लागते तर महाराज म्हणायचं, तुम्हाला जे जेवायला लागते तेच मला लागते म्हणे. आणि एक भाकरी, त्यातल्या त्यात नाचणीची भाकरी आणि भाजी झाली की बस म्हणायचं, दुसरं काय लागणार आहे मला. आणि तुम्ही 10 घरात जेवण वाढला, 10 घरात नाश्ता दिला तर कुठेच नाही म्हणत नव्हते. मला जेवढं लागतं तेवढं घेतो पण घेणार म्हणायचं, कोणालाच नाराज करत नव्हतं. कितीही लोकांच्या घरी गेले, त्यावेळेची पद्धतच फार वेगळी होती. आम्ही बरोबर जायचो ना, आता मग सांगितलं ना, प्रभाकर आम्ही सगळे असायचं, आमचा एक फौजच होता 4-5 लोकांची. आम्ही खाद्यालाच असायचो, दुसरं काय करू शकत नव्हतो त्यावेळेला. ज्या गावात कार्यक्रम व्हायचा ना, कार्यक्रम झाले की मुक्काम असायचं. रात्री कधीच येत नव्हतं, महाराज रात्री फिरू देत नव्हते. आम्ही प्रभाकर अण्णा वगैरे रात्रभर आम्ही कार्यक्रमाला गेलो की रात्रभर यायचो. आम्ही रात्रभर आलो की सकाळी प्रभाकरला आणि अण्णाला महाराज ओरडायचं. मला काय बोलत नव्हते, अरे तुम्ही म्हातारे झालात, ग्रस्त झालात, तुम्हाला अकला बिकला आहे की नाही, रात्रभर प्रवास करताय, कुठे धडकलं बिडकलं मेला गेला तर काय करायचं. इतकं काळजी असायचं की आम्ही रात्री येईपर्यंत कुठल्या तरी गाडीचे आवाज आले की दार उघडून बाहेर यायचे, बघायला आले काय म्हणून बाहेर यायचं. का, बऱ्याच वर्षानंतर ही एक मिळाली घेतली आणि मेलं गेलं तर आणि कुठे शोधायचं, या ह्याच्यासाठी शोधायचं. रात्री 12-1 वाजता 2-2 वाजता असा कुठल्या गाडीचा आवाज आले की हीच गाडी आली की ही आले की काय म्हणून आम्हाला बघायला बाहेर यायचे. इतकी त्यांना काळजी. रात्री कधी फिरू देत नव्हते आणि ते स्वतः रात्री प्रवास कधी करत नव्हते. आणि नंतर ज्या गावात राहायचे ना, त्या गावात महाराजांची मुक्कामच असायची. मुक्काम असायची म्हणजे आता सारखे सगळ्यांच्या घरात शौचालय असतीलच असं नाही. तुम्हाला सांगतो, लघवी करायचं झाले तर आम्ही भोवतीने दोघांनी चादरी बिदरी धरायचं नाणीला आणि लघवी करावं लागायची. नाहीतर गावाबाहेर कुठेतरी जायचं, एकाने तांब्या घेऊन पुढे जायचं आणि महाराज पाठीमागे जायचं. आणि गावाबाहेर दूर जाऊन आणि महाराज संडासला निघाले, महाराज चाललेत म्हणून एक 50 माणसं मागे लागायचे. शेवटी महाराज ओरडायचे, अरे मूर्खांनो, कुठपर्यंत येत आहे, मला संडासला जायचं आणि तुम्ही येत राहिले तर बसायचं कुठे मी शेवटी. मग तेव्हा ते निघालेली माणसं सगळी मागे वळायची आणि जाऊन आम्ही तांब्या ठेवून यायचं आणि तिथे महाराज शौचाला बसून यायचं आणि तांब्या घेऊन यायचं. म्हणजे कुठेही त्यांनी असं नाही म्हटले की मला असंच पाहिजे तसंच पाहिजे. जी परिस्थिती असेल भक्तांची, त्या परिस्थितीला ते मॅच व्हायचं, त्या परिस्थितीला जुळवून घ्यायचं. आणि भक्त तो श्रीमंताचा आहे की गरिबांचा आहे, गरीब आहे, हे कधीच त्यांनी पाहिलेलं नाही.
त्यांच्या आयुष्यभर जेवढ्या लोकांच्या घरी गेले, कोण हाक मारला की मी येत नाही असं कधी म्हटलं नाही. आम्हीच कधी कधी येत नाही असं म्हणतो, व्याप असतो म्हणून. महाराजांनी हाक मारले आणि कोणाच्या घरी नाही म्हटले असं नाही. तर आम्ही ज्या गावात रात्री मुक्काम करायचो ना, प्रवचन झाले की रात्री कीर्तन हे असायचे. कीर्तन ऐकत ऐकतच महाराज झोपायचं. कीर्तन नसेल तर हे असायचं, काय म्हणतो आम्ही, भजन असायचं, भजनाचारीची. भजन नसेल तर काय म्हणतो आपण, आमच्या शायरांची शायरी असायची, पोवाडा. महाराजांना पोवाडा आवडत होता, संभाजी महाराजांचा पोवाडा. आणि तोही आमचा इचलकरंजीचा जगताप शाहीर जर संभाजी महाराजांचा पोवाडा म्हणायला लागला तर उशी बी जायची महाराजांची. इतकं तल्लीन होऊन ऐकायचं ते झोपल्या ठिकाणीच. आणि तो शाहीर सुद्धा त्यांची हातखंड होते की संभाजी महाराजांच्या पोवाडा गाण्यात ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय सोडतच नव्हता. आणि महाराज स्वतः सुद्धा अश्रू जायचं त्यांच्या डोळ्यातनं कधी कधी. अरे शाहीर, काय पोवाडा केलास तो रात्री, माझी उशी भिजली बघ म्हणायचं त्याला सकाळी. आणि मग झोपायची. झोपून सकाळी आम्ही उठलो ना, अंघोळ वगैरे झाली. अंघोळ वगैरे तुम्हाला सांगतो, नाणी सुद्धा काही लोकांच्या घरात नसायची, नाणी सुद्धा. तर घरासमोरच असा चादरी धरून उभा राहायचा आणि त्यात महाराजांनी अंघोळ करायचं. अंघोळ करून झाले की मग नाश्त्याला सुरू व्हायचे. नाश्त्याला सुरू झाली की जवळजवळ एक 10 ते 20 घरांमध्ये नाश्ता करायचा. प्रत्येक घरात 1 चमचा 2 चमचा, चमचा 2 चमचा घ्यायचा. नाश्ता अख्खा गावात जेवढी माणसं बोलवतील तेवढ्यांच्यात जायचं. नुसतं जायचं नाही, जेवढ्या लोकांच्या घरात जायचं तेवढ्या लोकांच्या घरात आरती करायची. बिगर आरती करता कोणाच्याही घरात बसलेच नाही ते खाली कधी. महाराजांची पाद्यपूजा करायला गेले की महाराज म्हणायचं, आधी महाराजांची आरती करू सिद्धरामेश्वर महाराजांची, मग पादपूजा करायचं म्हणायचं. कारण गुरूंवर एवढी निष्ठा त्यांची. आरती झाली की मग नाश्ता जे काय केले असतील त्या सगळ्या पदार्थ 1-1 चमचा का होईना घ्यायचे. एक घरात नाही, असं 20-20 घरात घ्यायचे. आणि वाजायची सकाळी 7-7:30ला सुरू झाली फिरणं अख्खं गाव. म्हणजे हा संप्रदाय एवढा मोठा का झाला हे आपल्याला कसं कळणार, तर ह्याच्यावरून कळणार. कोणालाच नाही म्हणायचं नाही. आणि एखादा म्हटला तो भक्त नसायचा, पण भक्तांच्या शेजारच्या घरात कोण महात्मा आलेत म्हणून बोलवलं, चल तुझ्याही घरी येतो चल म्हणायचं. नाही म्हणायचं नाही, तू आमच्या भक्तांच्यातला नाही, मी येणार. आणि आमच्यातले काय सांगायचं, महाराज आमच्या भक्त आमच्यातले नाही बरं का, ते बाहेरचे आहेत म्हणायचे. महाराज म्हणायचं असला म्हणून काय झालं, जायला नको का मूर्खा म्हणायचे. यांचा सांगणाऱ्यांचा भाव काय असायचा, महाराज आमच्यातले नाही आहे, म्हणजे जाऊ नको असं म्हणायचं भाव असायचा. पण महाराज म्हणायचं नसला म्हणून काय झालं रे, जायचं ना त्यांच्याही घरी म्हणायचं. आणि ह्यांची घर बाजूला ठेवायचं, पण आधी त्यांच्या घरी जायची महाराज. आणि सगळ्यांच्या घरात नाश्ता व्हायची. 11, 11:30 पर्यंत नाश्ता करायचा सगळ्यांच्या घरात. आणि शेवटच्या घरात जेवण असायचे. 12-1 वाजता जेवण करायचं. त्यांच्या इथे जेवण करून मग मठाकडे प्रस्थान करायचं. आम्ही 5-7 वाजता 8 वाजता मठावर यायचो. असं त्यांनी एकेका भक्तांसाठी. आधी गाडी नव्हती. गाडी नसताना इथनं कोल्हापूरला जायचं घोड्यावरनं आणि तिथनं रेल्वेने जायचं. आणि मग ज्या गावी जायचं ना तिथे रेल्वेने किंवा बसने जायचं. बसने गेल्यानंतर तिथे उतरल्यावर तिथल्या भक्त लोकांनी बैलगाडी आणलेली असायची, खटारी. ते बैलगाडीतनं बसून त्यांच्या गावी जायचं. कधी कधी त्या बैलगाडी चढणार नाही, त्यांचे हाल पावत नाही म्हणून, अरे बैलांचाही हाल पावत नाही, आपण रेड्यासारख्या गाडीत बसायचं आणि हे बैलांना हे करायचं, चल तू गाडी घेऊन ये मी तोपर्यंत पुढे जातो म्हणायचं आणि चालत जायचं. इतक्या दऱ्या तोड्यात ज्या गावाला बैलगाडी पण जात नाही त्या गावी ते चालत जायचे, अक्षरशः चालत जायचं. गोळेगणीला आमच्या डॉक्टरांच्या गावी, विवेक डॉक्टरांच्या गावी, डॉक्टर प्रभाकर मोरे, त्यांच्या गावी महाडला उतरायचे. कोल्हापूरला उतरून असं मधनं डोंगरा दऱ्या खोऱ्यातनं असं चालत चालत गोळेगणीला जायचं. जवळजवळ नाही, जवळजवळ 10, 15, 20 किलोमीटर लांबी तेवढं चालत जायचं. आणि वाटेत जाता जाता कुठेतरी पाण्याचा डोह दिसले की चला इथे अंघोळ करूनच घरी जाऊया. आणि घरात गेल्यावर त्या लोकांना त्रास नको, कारण डोक्यावरनं पाणी आणावं लागायचं त्यांनाही.
इतक्या कठीण ह्याच्यातनं पालघर पासून असं गोव्यापर्यंत या सह्याद्रीच्या दोन्ही बाजू, सह्याद्रीच्या पूर्वेला वर कोकण म्हणतात आणि देशावर म्हणतात, सह्याद्रीच्या पश्चिमेची बाजू जी आहे समुद्राची बाजू त्याला तळ कोकण म्हणतात. आणि कोकणात आणि समुद्र किनाऱ्याने सर्व गाव एकूण एक त्यांनी पायपीट म्हणतो ना आपण केलेले, एकेका भक्तांसाठी एक एक गावात गेले. आणि काही गावांमध्ये ना की खूप मोठमोठे संघर्ष असायचा आणि त्या संघर्ष मिटून गाव एकत्र केले. असे काही गाव आहेत की इकडे या भागात सुद्धा त्या गावात दोन पार्ट्या आणि मारामाऱ्या खून, या पार्टीतला या वर्षी खून झाले तर पुढच्या वर्षी त्या पार्टीत खून व्हायचे. अशा गावांमध्ये महाराज जेव्हा गेले दोन्ही पार्टीने एकत्र आणले आणि दोघांनाही उपदेश केले, दोघांनाही दीक्षा दिली, तर त्या गाव गुण्या गोविंदाने नांदायला लागले आणि अध्यात्म मार्गाला लागले आणि ते अत्यंत खराब नावलौकिक असणारी गावं खूप चांगले झाले. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या सीमा भागात महाराजांनी केलेले एक सर्वात मोठं कार्य आजही ते लोक महाराजांना आठवतात. परवा संगमदेव स्वामीजींच्या गुरुजींची जन्मशताब्दी निमित्ताने आम्ही जेव्हा पदयात्रेला गेलो होतो चिकोडी तालुक्यात, तिथे काही माणसं सांगत होते स्वामीजी या सीमा भागावरची काही घराणे अशी होती की त्यांना लिंगायत म्हणूनही कोण धर्मात घेत नव्हते आणि मराठा म्हणूनही मराठेही कोण घेत नव्हते. तिराळी नावाचा एक समाज आहे, तिराळी, की तिराळी लोकांना मराठा समाजातही कोण घेत नाही आणि लिंगायतांमध्येही कोणी घेत नाही. तर अशा वेळी काय करायचं, त्या लोक तरी स्वतःला लिंगायत समजायचे पण त्यांना लिंगायत कोण मिसळून घेत नव्हते, कारण दीक्षाच कोण देत नव्हते त्या लोकांना. आणि क्रांतिकारक काम महाराजांनी केले असेल त्या काळात, तर त्या सगळ्या लोकांना दीक्षा दिली महाराजांनी. दीक्षा देऊन त्यांना लिंगायत केले एवढ्या करतात की मांसाहारी बनू नये एवढ्यासाठी. ती लोक सांगत होती जर त्यावेळी महाराजांनी आम्हाला दीक्षा दिली नसती तर आम्ही आज या स्थितीत राहू शकलो नसतो. आणि त्याच पद्धतीने महाराजांनी मराठा समाजात सुद्धा दीक्षा दिली आणि त्याही लोकांना सांगत होते अरे खाणं चांगलं नाही पण तू खाल्ला तरी काय हरकत नाही असं म्हणायचं. पिणं चांगलं नाही पण तू पितोस म्हणून मी तुला नाकारतो असं कधीच होणार नाही म्हणायचे. आणि तदनंतरच्या काळात ज्यावेळी महाराज लिंगपूजा करत होते गळ्यात, त्यावेळी सर्व ही दीक्षा वगैरे त्या लोकांना देऊन खूप मोठं उपकार आमच्यावर कोणी करू शकत नव्हते. त्या काळातले लिंगायत मठाधिपती जेवढे होते कोणी आम्हाला जवळ करत नव्हते, पण या महाराजांनी आम्हाला दीक्षा दिली म्हणून आम्ही आज लिंगायत झालो त्या भागात, असं त्या लोकांचं म्हणणं. आणि नंतरच्या काळात महाराजांनी क्रांतिकारी कार्य केले आणि लिंगायत धर्मातली सर्व लोक महाराजांच्या विरोधात गेले. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की विरोधात घेऊन की मराठा समाजातल्या एका माणसाला आणि तेही गृहस्थाला गुरु केले, असं तसं भरपूर करून आणि यांना मठावरनं काढा, तिथे भ्रष्ट केले यांनी धर्मपीठ आणि दुसरं कोणाला तरी आणून बसवा, असं तसं भरपूर झाली. मारामाऱ्या करायची किंवा त्यांना मारूनच टाकूया आता ठेवण्यात काय अर्थ नाही असं काठीकोराडी घेऊन सुद्धा माणसं यायची. पण त्यालाही मागे न हटता न खचता महाराजांनी त्या लोकांना सांगितले तुम्ही एक चांगला उत्तराधिकारी घेऊन या आणि सोपवतो आणि मी कुठेही जाईल. पण जे उत्तराधिकारी आणा आणि करा म्हटले ना, इतकं सोपं काम नाही की उत्तराधिकारी कुठलं तरी आणायचं आणि करायचं. काय वाटेल ते मिळते, उत्तराधिकारी एवढं मिळत नाही. संन्याशी मिळायला पाहिजे की संन्याशी का असं कुठे पडलेत का, गेला आणि बावली 2 रुपयाला खरेदी केला आणि आणला लावला, असं कुठे होणार आहे का? ते गेले ते अजूनही आलेले नाही. त्यावेळी जे गेलेत ना महाराजांच्या काळात, आणतो आम्ही शोधतो बसवतो तुम्ही काय सांगताय आम्हाला म्हणून जे गेले ते अजूनही परत आलेले नाही. असं कुठे भेटणार आहे, असं कुठे होणार आहे? महाराजांनी जे जे स्वप्न पाहिले की सामान्य गरीब माणसांच्या बाबतीत त्यांना खूप कळव
की त्या लोकांकरता आपण मुंबईत सुद्धा सामान्य लोकांच्या घरापर्यंत धान्य पोहोचवायला पाहिजे, स्वस्तात धान्य मिळायला पाहिजे म्हणून ती योजना सुरू केली होती सोसायटीची होती आणि दुकान टाकलेले होते. आणि ते प्रयोग खोपीला सुद्धा महाराजांनी केले होते. एवढंच नाही, सामान्य घराण्यातल्या माणसांची जी मुलं आहेत त्यांना चांगले शिक्षण मिळायला, शिक्षणावर खूप प्रेम होता म्हणून इथे इंग्लिश मिडियम शाळा काढली. आणि ही आमची प्रकाश वगैरे ही जी मंडळी आहे तिथे आता जे दिसणारी हे सगळी त्या शाळेतली मुलं. आणि खूप चांगली शाळा, की तशी शाळा आता पाहायला मिळणार नाही की यांनी शब्द पाठ, एक चिठ्ठी घ्यायचा, काम करायला लावायचा, काम करता करता ते शब्द पाठ करायचं, ग्रामर पाठ करायचं आणि प्रश्नोत्तर पाठ करायचं, शाळा शिकायचं. आणि अत्यंत कठीण परिश्रमातनं की या मठात 5-6 वर्ष शाळा शिकून जो घरी गेला, आयुष्यभर त्यांचे आई वडील कितीही त्रास दिले तरी त्याला त्रास कधी वाटणार नाही, एवढी त्रासातनं तिथे जायला पाहिजे अशा पद्धतीचे शिक्षण, गुरुकुल पद्धतीचे शिक्षण त्यांना इथे दिली गेली. की पोरांना आम्ही काय जेवतो हे कळायचं नाही, कधी एकदा जेवण मिळते असं वाटायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांना जेवणाची गोडी समजावून दिली. आणि शिकवणारी माणसंही तितके ताकदीचे होते, चांगले होते आणि सगळ्यांवर महाराजांची लक्ष होता. आणि जे जे ऐकण्यासारखे होते ते घरात ठेवून घ्यायचं आणि अजिबात ऐकत नाही, उन्हाळ असतील ते महाराजांच्या बोर्डिंगला. महाराज हा पोरगा अजिबात ऐकत नाही, हे राहू द्या तुमच्या हॉस्टेलला. असली सगळी पोरांची भरती म्हणजे सिद्धगिरी विद्यानिकेतन बहुतेक, आणि बरीचशी महाभाग आता आहे तिथे. सगळ्या चांगल्या स्थितीवर आहेत. जेवढ्या मुलांनी या शाळेत शिकून गेलेले आहेत ना, कोणी हे सुशील वगैरे सर्व यातलेच आहेत, कोणी असं वाया गेलेलं नाही. खूप चांगल्या ह्याच्यात आहेत, सुखात आहेत, जिथे आहे तिथे खूप चांगल्या परिस्थितीत आहे. ती शाळाही चालवली. महाराजांची इच्छा होती की ITI चालवावं म्हणून, त्याहीसाठी प्रयत्न करत होते पण त्यावेळी ताकद पुरत नव्हती. पाठीमागचे हे भक्त निवासाची बिल्डिंग जे बांधले ITI साठी म्हणून बांधले, आणि एक इंग्लिश मिडियम शाळा ती बंद झाली. महाराजांची इच्छा नव्हती बंद करायची, पण काळच असा आला की त्याला बंद करावं लागलं. आणि आम्ही येण्यापूर्वी मला वाटते 86 ला आलो आणि 85 ला ती शाळा बंद झाली होती आदल्या वर्षी. आणि बऱ्याच लोकांचं हातभार लागले त्याला बंद करण्याकरता. ज्यांना ती शाळा सांभाळायला ठेवलेली होती त्यांनीच ते बंद करण्याकरता मोठा हातभार लावले. ही शाळेची हेडमास्टर व्हा, मास्तर व्हा, शिकवा, शाळा मोठी करा. कारण सरकारची ग्रँट होती त्याला. काही केल्याने सरकार बंद करायला तयार नव्हते. ग्रँटेड बोर्डिंग होती, ग्रँटेड शाळा होती, अनुदानित शाळा होती, बंद करत नव्हती सरकार. पण इथे राहणारी जे मास्तर, हेडमास्टर जे होती, इतके मोठे महाभाग होते की शेवटी त्याने एक पुण्य कार्य केले की इथे असणारी महाराजांच्या स्वप्नाची ही जी शाळा होती सिद्धगिरी विद्यानिकेतन, पहिलं त्यांनी पुण्यप्रद कार्य काय केले असतील या शाळेत हेडमास्टर किंवा मास्तर होऊन महाराजांची त्या संकल्पाची जी बाळ होती त्याचा गळा घोटण्याचं काम पहिल्यांदाच केले त्यांनी. आणि बंद करून टाकली की सामान्य घराण्यातली मुलं येऊन या इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकतील असं त्या शाळेचा मराठीत कन्वर्ट केले आणि मराठीचा बंद करण्याचा एक मोठा उपक्रम राबवले. आणि हळूहळू आधी शाळा बंद केल्या आणि थोडे दिवस गेले असते तर मठ सुद्धा बंद करावं लागलं असतं की काय, अशी परिस्थिती निर्माण केली. तरी सुद्धा महाराजांनी अशा लोकांवरही प्रेम केले, त्यांनाही समजावं, शाणे करावं अशी त्यांची धारणा असायची. शेतावर महाराजांची खूप प्रेम, महाराजांचे प्रेम झाडांवर भयंकर प्रेम. एक फांदी कुठे तोडू देत नव्हते. आम्ही महाराजांच्याकडूनच शिकलो की हे झाडं लावायचं आणि जगवायचं, मोठे करायचं. कुठेही महाराजांनी सुद्धा काहीतरी बांधकाम करायचं असेल तर बांधकाम हलवायचं, पण झाड हलवू देत नव्हते, झाड तोडू देत नव्हते. महाराजांचे प्रेम, गुरांवर भयंकर प्रेम, जनावरांवर भयंकर प्रेम. कुठे काय म्हटलं ना, कोणतरी चांगल्या म्हशी आहेत एक 10 आणलेत, 10 चांगल्या गायी आणलेत, करायला लावले. ते फायदा होते की तोटा होते हे बघत नव्हते, कोणतरी म्हटले केलेत. आणि गोठा एका ठिकाणी 6 महिन्यापेक्षा ज्यादा कुठे राहत नव्हता मठात. 6 महिने इथे बांधले की एके दिवशी येणार नाही, इथे बरं दिसत नाही, त्याला पलीकडे बांधूया.
पलीकडे बांधायचो आम्ही. किती 1 महिनाभरात गोठा बांधून तयार व्हायचो. त्या मातीतच बांधायची आणि 1-2-3 महिने तिथे बांधले. पुढच्या महिन्यात नाही इथे बरं दिसत नाही, चला तिकडे घेऊन जायचं. अशी गोठा आता 6-6 महिन्यांनी हालत होता. पण जनावर कधी कमी नव्हते. वीज पडले जनावरांची, मठा समोरच्या बाजूला गोठा होता, तिथे वीज पडला आणि काही म्हैशी मेले म्हणून गोठा आतल्या बाजूला आणले. त्यानंतर पाठीमागे आणले. काही गायी होत्या, गायींना विष बाधा झाली, कोणतरी विष टाकले, गायी मेले म्हणून काय गाय कमी नाही केली. महाराजांनी दुसरे आणले पुन्हा. की मठाची परंपरा असते की मठात ही गोशाळा असायलाच पाहिजे, गायी म्हैशी असायलाच पाहिजे, त्यांच्या खत हे शेताला जायलाच पाहिजे, शेती करायलाच पाहिजे, झाडं लावायला पाहिजे, फळझाड लावायला पाहिजे, त्या सर्वही गोष्टी. आणि ज्या दिवशी झाड लावायचं ना त्या दिवशी महाराजांची मुक्काम शेतात असायचा. बऱ्याच लोकांना माहिती असेल. ज्या दिवशी झाडं लावायचं, खड्डे काढायला लावणार, झाडं लावायचं त्या दिवशी प्रत्येक झाडाला 1 पाटी खत टाकायचं, माती ओढायचं आणि झाड लावायचं. त्या दिवशी महाराज गेले की आम्ही एक पलंग घेऊन जायचं, कॉट घेऊन जायचो, एक गादी घेऊन जायचो आणि गादी टाकून उशी ठेवून द्यायचं. तिथेच दिवसभर बसून राहायचे आणि झाड सगळे लावल्याशिवाय घराकडे कोणाला जाऊच देत नव्हते. इतकी निष्ठेने प्रेमाने झाडं लावून घेत होते आणि झाडांवर प्रेमही करत होते. ही सागाची बाग आहे, ही नारळ आहेत, समोर शंकराजवळची नारळ, पाठीमागची नारळ आहेत. पावसाळा आले की झाड लावायची एक सीझन सुरू व्हायचं. कारण दुसरा धो पाऊस पडायला लागला की बांधकाम चालत नव्हतं. तर बांधकाम चालत नाही म्हटलं की हे सगळे गवंड्या सकट आम्ही जे गवंड्यांची हाताखालची माणसं असायचो, चला म्हणायचं, पोत्यावर डोक्यावर एक पोती द्यायचा आणि एक पहार द्यायचा, बांधावर घ्यायचा, पहार असा खुपसायचा, असा गोल 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 फिरवले की एक खड्डा झाला एवढा, एक पिशवी आत टाकायचं, तुडवायचं, पुढे जायचं. दिवसाला 1000 झाडं लावत होतो. 8-8, 10-10 दिवस झाडं लावावं लागायचं. 10,000 झाड लावले तर 10-15 जागायचे त्यातले. कारण आमची निष्ठाच तेवढी असायची झाडांवर लावणाऱ्यांची. आणि त्यावेळी महाराजांची मुक्काम तिथेच असाय. बागेत गेले की आता बंगला आहे ना, त्या बागेतले बंगला महाराजांना तिथे गेले तर राहायला म्हणूनच बांधलेले तिथे त्यावेळी. आणि त्याच्या शेजारी एक संडास सुद्धा बांधून घेतलेली. तिथे थांबले तर कधी मनात आले तर रात्री सुद्धा मुक्काम करत होते. शेतावर प्रेम होता, जनावरांवर प्रेम होता, मठावर प्रेम होता, भक्तांवर प्रेम होता. कुठल्या गोष्टीवर महाराजांचं प्रेम नव्हतं अशातलं भाग नाही. सगळ्यांवर प्रेम. आणि लहानांवरही प्रेम करत होते, मोठ्यांवरही प्रेम करत होते. घरातली मोठी माणसं जितकं प्रिय आवडत होते आणि त्यांच्या अंगाखांद्यावर केळलेली पिढी सुद्धा इथे आहे की मोठी माणसं आले त्यांना शेवेल लावले की लहान मुलं महाराजांच्या जवळच असायचे आणि त्यांना खेळवायचं, त्यांना खायला प्यायला द्यायचं आणि त्यांना ओढ निर्माण करायचं त्या लहान लहान मुलांनी. आणि ते मुलं मोठी झाली, लग्नाला आली, घरात संघर्ष सुरू व्हायचा. हा मुलगा म्हणायचा किंवा ही मुलगी म्हणायचा मला तिथे लग्न करायचंय, इथे लग्न करायचं. आई वडील म्हणायचं मला इथे करायचंय, तिथे नाही करायचं. त्यावेळी मुलं येऊन माझ्या समोरच कितीतरी लोकांनी महाराजांना विचारायचं, महाराज माझ्या घरात असं करायला लागलेत, मला लग्न तरी असं करायचंय. महाराज म्हणायचं तू ये पौर्णिमेला, मी लावून देतो लग्न तुझं. आणि असं महाराजांनी कितीतरी, नाही तर घेऊन ये बायकोला, मी लावून देतो आणि नंतर घरी जा, काय म्हणतात बघू आपण. एकदा आई वडील, तू जर ती लग्न केला तर पुन्हा माझ्या घराची तोंड बघायचं नाही, आई वडील मेले असं समजायचं, तो असं म्हटलेले असायचे. आणि ते आले, लग्न महाराजांनी लावून द्यायचं आणि जाताना फोटोज घेऊन जायचा, बघा महाराजांनी अक्षता टाकले. घरातली थंडगार, एक शब्द काढायची नाही. झाले आता महाराजांनी टाकले ना, राह बोंबलत, आता काय करणार आम्ही, तू जवळचा झालास, आम्ही लांबचे झालो, असं म्हणायची ते घरातली माणसं. आणि कुणालाच असं नाही. महाराज म्हणायचं, तुम्हाला सांगतो महाराज, इथे निपाणी जवळ एक मुलगा फॉरेनला शिकायला होता आणि तिथल्याच मुलगी घेऊन आला येता. आणि आल्यावर गावाने बहिष्कार टाकले त्यांच्यावर. बहिष्कार टाकल्यानंतर की ही आमच्या धर्मातली नाहीये, बाहेरचे कुठल्या कातडीचे म्हणायचे की ते पांढऱ्या कातडीचे, हे अजिबात आम्हाला जमायच नाही, आमच्या धर्मातले नाही आणि आम्ही घरात घेणार नाही म्हणून त्याला बाहेरच बसवले त्या घराण्यातल्या लोकांनी. महाराजांनी त्यात ते गल्लीतल्या आणि पै पाहुण्यांनी सगळे मिळून वांदा घेऊन आले महाराजांच्याकडे. महाराज काय करायचं आता, असं झाले, तो पोरगीला तरी घेऊन आलाय आणि आता काय करायचं.
महाराज म्हटले तिला मी लिंगायत करतो घेऊन या म्हणायचं. लिंगायतांच्यातली होती ती. तिला मी लिंगायत करतो घेऊन या म्हणायचं. आणि त्या पोराला पोरीला दोघांना आणले. दोघांना अभिषेक घालून दोघांना गळ्यात लिंग बांधून चाल ही पोरगी लिंगायत झाली घे आता घरात म्हटले. आणि झाली ती लिंगायत. आणि ती मुलगी त्यांच्या घरातली लोक पूजा करत नव्हती त्यापेक्षाही श्रद्धेने पूजा करायला लागली. उलट नंतरच्या काळात त्या घरातल्यांनाच लाज वाटली की अरे आम्ही या घराण्यात जन्माला आलो आम्हाला निष्ठा नाही एवढी निष्ठा या मुलीला आहे असं त्या घरातल्या लोकांना वाटायला लागलं. आणि असं कुठलेही समस्या आले ना महाराजांच्याकडे त्या समस्यांना उत्तर नाही असं कुठलीही भाग नव्हतं. कोणालाच नाराज करत नव्हतं. आणि कोण नवीन बायको नवरा आले नवीन जोडीने असं महाराज पाया पडायला यायचे ना. लग्नाला कुठली चुकवत नव्हते महाराज. सुरुवातीला लग्न यायला पाहिजे म्हटलं की मग तो एक प्रोग्रामच. लग्न कधी कधी लग्नाचं प्रवचन सुद्धा ठेवायचे. तुम्हाला सांगतो संप्रदायात महाराजांनी पद्धत पाडलेली होती. वाढदिवस असला तरी प्रवचन असायचं. श्राद्धात सुद्धा प्रवचन असायचं. आमची लोक इतकी तयारीचे होते 12वा 13वा करायचं ना त्या दिवशी 13व्या दिवशी प्रवचन ठेवायचं काही लोकांनी. आणि महाराज 13व्या दिवशी जायचं आणि प्रवचनच करायचं. त्याच्यावरच प्रवचन करायचं. जन्माला आलेले एक दिवशी मरणार मेलेले पुन्हा जन्माला येणार आणि भांडी तयार केले तर ते फुटणार. फुटले की फुटलं गेले की गेलं. गेलेले काय परत येणार आहे का? गेलेल्यांसाठी रडून काय उपयोग आहे का? आत्मा कधी मरत नाही. अशा पद्धतीने पुन्हा तिथे प्रवचन असायचंच. कुठेही गेले तरी त्यांचा आत्मा कधी आता स्वामीजी म्हटले आत्मा कधी सुटायचंच नाही. कुठेही गेलं नवीन लग्न झालेले पोरगा पोरगी आले महाराज खोलीत असले की महाराज नवीनच लग्न झाले आणि पाया पडायला पाठवले आम्हाला घरात आई बाबांनी. असं चला म्हणायचं तुम्हाला पाया पडायला आले देवदर्शन करवतो चला म्हणायचं. महाराजांनी सांगितलं ना असं फिरवून न्यायचं. त्या शंकराची मूर्ती जवळ उभं करायचं. कोणाचा ध्यान करतो म्हटले की गप्पच व्हायचा. अरे कोणाचा करतोय म्हणजे माझं करतोय असं म्हणायचं. माझं म्हणजे काहीतरी समजशील मी आत्म्याचं ध्यान करतो असं म्हणायचं. कळलं का दोघांना? हा दोघेही आत्मा व्हा पात्मा होऊ नका असं म्हणायचे त्यांना जाताना. आम्ही आत्मा आहोत म्हणायचं. आत्मा व्हायचा पात्मा नाही व्हायचा असं. त्या नवीन नवीन लग्न करून आलेल्या मुलांना सुद्धा असेच उपदेश करायचे. आणि कोणतरी आमच्यासारखे शाणे कोण आले पूजा निष्ठा काही हातात जपमाळा घेऊन यायचे. महाराजांना त्यांना बघितले की आनंदच व्हायचे. जपमाळा घेऊन आले बसा म्हणायचं. कोणाचा जप करताय असं विचारायचं. कोणाचा म्हणजे देवाचा जप करतो. देवाचा जप कसं करता येईल म्हटले. बघितलंय काय कधी? नाही बघितलं. मग सांगा म्हणायचं. असं खिशात हात घातल्यासारखं करायचं आणि बाहेर काढायचं. माझ्या हातात काय सांगा? माहित नाही. मग ह्याचं ध्यान करता येईल का? माझ्या हातात काय याची ध्यान करता येईल का? याचा जप करता येईल का? जे बघितले नाही याची पूजा करता येईल का? नाही जे बघितलेच नाही त्याच्या पूजा कसं करता येईल? त्याचा जप करता येईल. मग आयुष्यात कधी देवाला बघितलंच नाही तर त्याचा जप तप कसा करतोय रे तू म्हणायचा. याची कल्पनाच करता येते. कारण माझ्या खिशात हात घालून मी बाहेर काढले. माझ्या हातात काय माहित नाही तुला. जी वस्तू माहित नाही त्या वस्तूच माहित नाही तर त्याचा जप कसं करणार? त्याची पूजा कसं करणार? माहित नसलेल्या वस्तूंची कितीही करून काय प्रयोजन होणार आहे का? नाहीये. आधी माहिती करून घे. मी आत्मा आहे सगळ्यांच्यात परमात्मा आहे हे समजून घे. मग त्याचा जप कर असं म्हणायचं. महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला असं म्हणायचं. की एक वाक्य त्यांना सांगायचं. त्यांचे ठराविकच एक 15-20 लोक होते डोळे. त्याच्या पलीकडे कुठला अध्यात्मासाठी कुठली श्लोक किंवा प्रमाण लागतच नाही. त्यांची प्रमाण फिटच असायची. मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावे कोठारे. रोग जाये दुधे साखरे तरी कडुनिंब का पियावा. तैसा मनाचा मार न करिता इंद्रिया दुःख न देता इथे मोक्षची आयता माझे श्रवणामा. म्हणून असं असते तर सगळ्यांनाच झाला असता. असं होत नाही. श्रवण केल्यानेच मोक्ष मिळते असं म्हणायचं. आणि सांप्रदायिक लोकांना आम्हाला सांगायचं सर्वांना श्री गुरु मग तुम्ही मोठे ज्ञानी व्हाल शहाणी व्हाल.
पूजा कशाला करू, ध्यान कोणाचा करू, गर्व फार मोठा असतो ज्ञानाचा आणि कुठेतरी आडदांडग्या व्हाल तुम्ही, म्हणून म्हणायचा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही फिरला परी फळे संप्रदाय उपासलिया. म्हणून ह्या संप्रदायाची उपासना कधीही चुकून चालत नाही असं म्हणत होते. ज्याला भजन येत नाही त्याला माझा शिष्य मी कधीच म्हणणार नाही. ज्याला काकडारती पासून शेजारती पर्यंत चतुष्काल भजन येतील त्यालाच माझी भक्त मी म्हणतो आणि त्यांचीच जबाबदारी मी घेतो. आणि ज्याला भजन येत नाही, ज्याला ध्यान धारणा जो करत नाही त्याला मी माझे शिष्य समजतच नाही. इतक्या कठोर भाषेत महाराज सांगत होते आणि तेवढ्या निष्ठेने ते सर्वही करत होते आणि आमच्याकडून करून घेत होते. एवढी निष्ठा ही शेवटच्या क्षणापर्यंत ठेवलेली होती. म्हणून त्यांच्या प्रेम आणि त्यांच्या ह्याच्यावर अजूनही माणसं नुसतं आठवण झाले तरी बस त्यांना ताकद येतो लोकांना. काही न शिकलेले या संप्रदायातली माणसं काही शिकलेली नाही, सावरलेली नाही, पण एवढ्याशा ज्ञानाच्या जोरावर घरात कितीही मोठी आपत्ती विपत्ती आले तरी सुद्धा त्यांना तोंड देऊन समाजात त्यांनी उभे राहिले. कोणाचे आई वडील गेले लहान असताना, कुठल्या आई वडील मोठे वृद्धाप्य काळात असताना मुलं निघून गेले, कुठल्या महिलेचा नवरा निघून गेला, कुठल्या नवऱ्याचा पत्नी निघून गेले, कोणी काही नसताना एकटे एकटे राहिले. पण ते राहिले फक्त महाराजांच्या उपदेशावर राहिले आणि महाराजांच्या उपदेशावर पुढील सर्वही वाटचाल केली. आम्हाला महाराज नसते तर आम्ही त्याच दिवशी खचून गेलो असतो असं म्हणणारे कितीतरी लोक आता आहेत आपल्या समोर. त्या संप्रदाय इतकं ज्ञानाचा प्रयोजन सामान्य माणसाला होईल अशा पद्धतीने महाराजांचं उपदेश असायचा. आणि त्या उपदेशाची स्मरण, त्यांच्या सहवासाचा आठवण अजूनही लोकांना झाले ना, लोकांना अजूनही रोमांचित होते, अजूनही लोकांना आपण एका वेगळ्या लोकात राहिल्यासारखं वाटते. म्हणून हा संप्रदाय इतका घटमुट का राहिला. मी अनेको संप्रदाय बघितले की पुत्र्यात छत्री सारखे कितीतरी संप्रदाय जन्माला आले. आम्ही ज्या गावात जातो त्या गावातली आमचीच लोक म्हणतात स्वामीजी स्वामीजी अमुक एक दोन संप्रदाय आलेत आता गावात आणि आमचीही माणसं तिकडे चालले तो दोन चार. महाराज असतानाच म्हणायचे, महाराज असताना म्हणायचं स्वामीजी अमुक एक संप्रदाय आले हो, काय गावात सगळे तुटून पडलेत बघा, आमच्या ह्याच्यात काय 50-100 सुद्धा येत नाही, तिथे सगळे तुटून पडलेत बघा. महाराज म्हणायचा त्यांचे ते करतात करू द्या, तुमची आहे ते निष्ठेने तुम्ही करत चाला. आणि परिणामाने बघितलं तर तसले 10 आले गेले पण कुठले राहिले नाही. आणि आपला हा परिवार ज्या गावात आहे ना, जेवढा आहे ना त्याच्यात वाढ झाली पण कमी कुठल्याही गावात नाही. आणि जसं आहे तसेच निष्ठेने राहिलेले आपली लोक ज्या गावात असतील तिथे ओळखायची. पूर्वी आमच्या लोकांना ओळखायचे साधन म्हणजे गंध असायचे. एक काळ असा होता या संप्रदायात महाराज गंध कधी सोडत नव्हते. बघा तुम्ही कुंकू न कायम लावायचे आणि प्रत्येकाला सांगायचे लावायला पाहिजे संप्रदायस्थानी, देवाने कपाळ दिले ते लावण्यासाठी. आणि आमच्या माणसानं मुंबईत किंवा कोकणात किंवा या देशावर कुठे ओळखायचं झाले तर ज्याच्या कपाळावर गंध आहे तो काळसिद्धेश्वर महाराजांचा शिष्य अशा पद्धतीने ओळखतो, या पद्धतीने ओळखतो. आणि महाराज जिथे जिथे जातील, ज्या ज्या समाजात जातील ना, लोकांना वाटायचं की हे यांचे गुरु म्हणायचे. मी एकदा राजापूरला गेलो तर तिथे काही दुसऱ्या अन्य संप्रदायाची लोक होते. कुठल्या तरी मंदिराचा कलशारोहण होता आणि तिथे ते लोक म्हणत होते हे कोळ्यांचे गुरु आले बघा इथे म्हणायचे. एकदा मी गजापूरला गेलो, इथे विशाळगडचे इथे, तिथे अन्य 2-3 संप्रदायाची माणसं आली होती. तिथली लोक म्हटले हे वाण्यांचे गुरु आलेत बघा म्हणे. आणि खेड चिपळून त्या भागात गेलो की हे मराठ्यांचे गुरु आलेत बघा म्हणायचे. ज्या गावात जातील ना तिथे अमुक असं नाहीये की प्रत्येक जाती पंथाची जी माणसं असायचं ना, कुठे म्हणायचं हे यांचे गुरु आहेत बघा म्हणायचं, कुठे म्हणायचं हे यांचे गुरु आहेत बघा म्हणायचं. एकही माणूस असा अपवाद नाही की त्यांना महाराजांनी शिष्य केलेले नाही. कधी कोणाची जात पात महाराजांनी कधी बघितलं नाही. महाराज फक्त भक्तीच बघितली, त्यांची भावच बघितली. म्हणून या संप्रदायात कधीही जातीपातीचं भिंत कधीही तयार झाला नाही.
आम्ही कोण आहोत, कुठे आहोत, कोणालाच माहित नाही. आम्हालाही माहित नसतं की कोण कोण कुठे आहोत आम्ही. आणि ह्या करता कधीही असं हेच वाटलं नाही. म्हणून अत्यंत दलितातल्या दलितांपासून ब्राह्मण व्यक्तीपर्यंत सर्वजण महाराजांचे शिष्य. यात कुठल्या जातीचे आम्ही नाही आहोत असं नाही. या परिवारात सगळ्या जाती पंथाचे आहोत, पण आम्हाला माहित नाही इथे आल्यानंतर आम्ही कुठल्या जातीच्या. महाराजांनी कधीही विचारलेलं नाही की हे कुठल्या जातीचे. महाराजांची जाती पंथाची व्याख्याच फार वेगळी असायची. महाराज म्हणायचे, सिद्धरामेश्वर महाराज म्हणायचं, जात म्हणजे जा आत म्हणायचे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारणापर्यंत जा म्हणजे तुला तुझी खरी जात कळेल असं म्हणायचे. आणि कुठल्याही जातीचा माणूस आला, महाराजांची त्या जातीवर एक डेफिनेशनच वेगळी असायची. एखादा अस्पृश्य आला, हा अस्पृश्य आहे बघा असं म्हणायचा. अस्पृश्य म्हटले की त्यांची चेहरा जरा खिन्न व्हायचा. महाराज आमच्या जातीवर बोलतात काय की, अरे मूर्खा, अस्पृश्य म्हणजे हे सगळे स्पृश्य पदार्थ. हात लावून दाखवायचा, ह्याला ह्याला ह्याला, हे सगळे स्पृश्य पदार्थ. आणि ज्याला हात लावता येत नाही आत्मा तो एकच अस्पृश्य, आणि त्यांची जात आमची म्हणायचं रे असं म्हणायचं. आणि त्या खुश व्हायची माणसं. आणि आम्ही सगळी तसं एका दृष्टीने सगळे आम्ही अस्पृश्य आहोत म्हणायचं. का? आम्ही आत्मा आहोत म्हणून आम्ही अस्पृश्य आहोत असं म्हणायचं. एखादा धनगर समाजातला माणूस आला, महाराज म्हणायचा, धनाचा आगर आला बघा म्हणायचा, धनाचा आगर आहे हा. आणि कुठलं कोणी येऊ दे, त्यांच्यावर महाराजांची एक व्याख्या त्यांची वेगळीच असायचं. कुठलाही शब्द असेल त्या शब्दाची फोड महाराजांची भाषाच वेगळी असायची. की त्या माणसांना इतकं आनंद वाटायचा की या शब्दाचा अर्थ असा आम्हाला कधीच माहित नव्हता. कोण आपले आडनाव सांगितले ना, आडनावाची सुद्धा महाराज फोड करायचे, तेही तात्विक दृष्ट्याच करायचे. कुठलाही शब्द असेल त्याच्या तात्विक दृष्ट्या फोड करायचा आणि त्यातनं अध्यात्मच सांगायचं. अशा पद्धतीने हा परिवार उभं केलं महाराज. आणि त्यांची जेवढी जेवढी स्वप्न होती त्या सर्वही त्याने त्यांच्या ह्याच्यात पूर्ण केले. आणि ज्या ज्या करण्याची गरजेची होती ते सर्वही आपण मंडळीने सर्वांनी मिळून पूर्ण करायचे. हॉस्पिटल केले, शेती करतो आपण, गोशाळाही चांगल्या पद्धतीने चालवतो आहोत. सर्वांचे योगदान आहे. फायद्यात आहेत अशातला भाग नाही, पण ते त्यांची संकल्पना आहे, तो चालवायचंच आहे. आणि त्याच्यामुळे भलंच होते, चांगलं होत नाही असं कधीच नाही. आणि एवढंच नाही, महाराजांची इच्छा होती. मगाशी नानाजी म्हणाले की ही सिद्धगिरी भू कैलास होईल असं कितीतरी वेळ महाराज प्रवचनात म्हटलेले होते. तुम्हाला किती लोकांना आठवते की नाही मला माहित नाही बघा. सिद्धगिरी हे भू कैलास होईल असं म्हटलेले होते. होणार असं म्हणायचे. महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या दिवशी दरवर्षी एकदा तरी म्हणत होते की बघा हे सर्व बघितल्यानंतर आहे, पण यापेक्षाही मोठं भू कैलास होणार असं म्हणत होते. की इथे पावलं पावली जिथे माणसानं उभं राहायला जागा मिळणार नाही, इतका आनंद आणि इतकी माणसं जगात इथे येतील असं त्यांना वाटत होतं. आणि खरोखरच त्यांची संकल्प पूर्ण झालाय असं वाटते की इथे जगभरातनं माणसं आज येतात आणि बघून आनंद वाटते प्रत्येक व्यक्तीला की काय आगळं वेगळं क्षेत्र हे कुठल्या सत्पुरुषांची असेल. म्हणून समाधी मंदिरात गेले की आजही त्या समाधी मंदिरात जाऊन आलेला प्रत्येक माणूस मला भेटतो, सांगतो स्वामीजी तिथले एक्सप्रेशन्सच फार वेगळे आहेत. तिथे बसलो की एक प्रकारचं आमच्यामध्ये कंपन निर्माण होत. तिथे काही वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स निर्माण होतात आमच्यामध्ये. असा प्रत्येक माणूस म्हणतो की, मी त्या लोकांना म्हणतो की ती ध्यान मंदिर साधी नाही. एका सत्पुरुषाने जवळजवळ 80-90 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य केलेले आहे तपस्वीने. त्या तपस्वींची वास्तव्याची ठिकाण आहे ते, कुठेतरी बांधलेले नाही आणि तिथे नेऊन मूर्ती ठेवलेली नाही. आमच्या स्वामीजींचं वास्तव्यच तिथे होता. 70-80 वर्षाचा वास्तव्याचा ठिकाण आहे. त्यांच्या सर्व जी काय तपशक्ती आहे ते त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्हाला तसं वाटणे स्वाभाविक आहे. प्रत्येक माणूस अत्यंत नास्तिकातला नास्तिक माणूस सुद्धा तिथे जो गेला ना, आल्यानंतर आम्हाला सांगतो स्वामीजी त्या तिथे फार वेगळ्या प्रकारचे तरंग आम्हाला जाणवतात असं म्हणतो तेव्हा. म्हणून फार अफाट सामर्थ्य आहे महाराजांचं.
आणि त्यांची जी होती की हे भूकैलास व्हायला पाहिजे किंवा होईल अशी जी संकल्पना केली होती की आपल्याला वाटते की बहुतेक तो कार्य संपन्न झालेले, की आज जगभरातनं माणसं येतात आणि ह्या क्षेत्राला नावाजतात. कोणालाही आपण बोलवायला जात नाही, प्रचाराला जात नाही, पण तोंडोतोंडी आता देशभरातलं एकही राज्य असं नाही की आपल्या प्रादेशिक भाषेतनं या मठाचे नाव आणि मठाची माहिती लिहिलेली नाही असं नाही. आपण वेबसाईट वर जावा, siddhagirimuseum.org वर गेलात तर अनेको भाषांमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. पेजेस आहेत तिथे, पानं आहेत, जवळजवळ हजारो पानं आहेत आज तिथे. त्या पानावर तुम्हाला अमुक भाषेत याची उल्लेख झालेले नाही असं नाही. प्रत्येक भाषेतले जे पेपर आहेत त्यांची लेख त्यांच्या वेबसाईटवर टाकले. siddhagirimuseum.org मारल्याबरोबर ते आपल्या साईटवर येतात सर्व लेख. पाहिल्यानंतर उर्दू मध्ये सुद्धा छापले गेलेले, ओडियामध्ये छापले गेले, बंगालीमध्ये छापले गेले, गुजरातीमध्ये छापले गेले, हिंदी पेपर मध्ये तरी छापले गेलेले आहेत आणि तेलुगू मध्ये छापले गेले. मल्याळम मध्ये एकाने पेपर आणून दाखवले. मल्याळम मनोरमा नावाचा एक प्रसिद्ध दैनिक आहे मल्याळी, तिथे कर्नाटकामध्ये तरी काही वेळ छापले गेलेले, गोमांतक मध्ये छापले गेलेले. कुठली एक भाषा नाही असं नाही, सर्व भाषांमध्ये त्या त्या राज्यात छापले गेले आणि त्याची माहिती तिथपर्यंत पोहोचले. आणि आज आपण या मठाच्या परिवारातली माणसं कुठेही जावा, आपल्याला माणसं सन्मानाने आपल्याकडे पाहतील. कशामुळे? तर महाराजांच्या या क्षेत्रामुळे. तुम्ही सिद्धगिरीचे, अरे या बसा म्हणतात. आता तुम्ही नुसतं म्हणायचं आम्ही कणेरी मठाच्या भक्त आहोत किंवा सिद्धगिरीचे भक्त आहोत, एवढं तुम्ही म्हटला जाईल ते त्या तुम्हाला सन्मानाने खुर्ची देतात, चहा देतात. अरे आम्ही परवा तरी गेलो होतो, काय अद्भुत आहे ते, काय महाक्षेत्र आहे ते, बसा तुम्ही तरी भाग्यवान, दरवेळी जाताय तर दर महिन्याला जाता, असं लोक म्हणतात. आज आपल्या लोकांना कुठेही गेलं तरी आत्मसन्मान वाटतो की अशा पद्धतीचे वातावरण मठाबद्दल निर्माण झाले. म्हणून महाराजांचा तो संकल्प पूर्ण झाला. महाराजांच्या गरिबांसाठी जी आरोग्य सुविधा निर्माण व्हावं ही संकल्पना होती आणि तोही पूर्ण झाला. एकच की महाराजांची एक संकल्प की इथे साधू संन्यासी असं कळपाने फिरताना मला दिसलं पाहिजे असं म्हणत होते आम्हाला खासगीत कधी कधी. आणि काही दिवसांनी तोही संकल्प पूर्ण होईल. तो तरी काय राहणार आहे. त्याकरता संगमदेव स्वामीजींनी योगदान द्यायचं ठरवले आणि आम्ही सुद्धा आता वर्ष 2 वर्ष राहायचं, 2 वर्षानंतर त्या कामाला हात घालायचं असं ठरवले. त्यानंतर जे महाराज आहेत ते या मठाची सर्व पाहतील आणि त्यानंतर महाराजांचे ते जे संकल्प आहेत त्याला पूर्णत्वाकडे नेण्याकरता त्या संकल्पाकडे आम्हाला सर्वांना वळायचं आहे. आणि त्यावेळी आम्ही ह्या कार्य त्यांच्याकडे सोपून मग ते जे महाराजांची सर्वोत्कृष्ट संकल्प आहे, एक चांगलं संन्यासी तयार व्हायला पाहिजे, समाजसेवक तयार व्हायला पाहिजे आणि त्यांनी समाजासाठी काम करायला पाहिजे, शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत त्यांनी जाऊन पोचायला पाहिजे आणि धार्मिक उपदेश, धार्मिक जागृती करायला पाहिजे, अशी त्यांची जी इच्छा किंवा संकल्प होती तोही आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि त्या दृष्टीने आपण येत्या 2-3 वर्षात काम करायचं आहे आणि तोही संकल्प पूर्ण होणार. त्याकरता एक गुरुकुल या मठा व्यतिरिक्त कुठेतरी बाहेर उभं राहील आणि त्या गुरुकुलात अनेको मुलं अध्ययन करायला आलेले आपल्याला दिसतील आणि 2-3 वर्षांच्या डिग्री केल्यानंतर आणि ती मुलं संन्यासी होऊन खेडोपाड्यात जाऊन तळागाळात शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचतील, त्या माणसाची दुःख समजून घेतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करतील. त्याला आरोग्याची काळजी असेल, त्याला शिक्षणाची असेल किंवा अन्य कुठल्याही काळजी असतील, त्या सर्वही दूर करण्याचे ते प्रयत्न करतील. वेगवेगळे आश्रम मठ मंदिर आणखीन स्थापन होतील. आता आहेत त्यांना मिळतीलच, जेवढी मठ आहेत त्यांना मठाधिपती भेटतील. आणखीन नवीन नवीन शेकडो मठ किंवा आश्रम निर्माण होतील, कारण जेवढी संन्यासी तयार होतील तेवढे आश्रमही तयार होतील आणि तेवढी समाजसेवेची, केवळ धर्माची नाही, समाजसेवा हे प्रमुख स्थानी ठेवून, प्रमुख ठिकाणी ठेवून ते कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून तयार होतील. तेही संकल्प महाराजांची
पूर्णत्वाकडे निश्चितच जाणार, कारण त्यांनी केलेले प्रत्येक संकल्प हे नकळत होतातच पूर्ण. कधी आपल्याला वाटेल का की आम्ही एवढा करोडो रुपयाचे एक हॉस्पिटल उभं करू शकतो? 25 करोड रुपये आजपर्यंत त्याला खर्च झाले, असं तुम्हाला वाटतंय? कोणी कोट्याधीश नाही आला त्याला 1 कोटीचं दान देणार. आमच्यात जास्तीत जास्त देणारे 10 लाख 15 लाख देणारे, त्याच्यावर कोणी नाही. आणि हेही फक्त बोटावर मोजणं इतकं, म्हणजे 5च्या वर नाही जाणार एवढी. बाकी सगळे लाखवाले बरेचसे आहेत, लाखवाले शेकडोत आहेत, पण बाकीचे सगळे 10 रुपये 5 रुपये 50 रुपये 100 200 500 देऊनच हा प्रकल्प उभा राहिला आणि तो खूप चांगलाही चाललाय आणि महाराज चालवत नेणार त्याला. म्हणून महाराजांच्या या जयंती उत्सवानिमित्ताने, महाराजांची जन्म 1906 सालची, 1906 सालची जन्म महाराजांची. आज किती वर्ष होतात हे आपणच घरी गेल्यानंतर हिशोब करा, बरोबर. 1935 साली महाराज सिद्धरामेश्वर महाराजांच्याकडे गेले आणि 1916 साली काहीतरी, नाही 1906 साली जन्म, 1922 मध्ये महाराज मठाधिपती म्हणून या गादीवर आले. 16व्या वर्षी या गादीवर आले, विद्याध्ययन केले आणि 1935 मध्ये सिद्धरामेश्वर महाराजांच्याकडे गेले आणि 1936 मध्ये सिद्धरामेश्वर महाराजांची निर्वाण झाला आणि वर्ष 1.5 वर्षाचीच केवळ सहवास महाराजांना मिळाला. आणि त्या अवधीतच सिद्धरामेश्वर महाराजांनी अशी कृपा केली महाराजांच्यावर की बस, हा एक संन्यासी एवढा मोठ्या पीठाचा जगद्गुरु सामान्य गृहस्थ गुरुंना शरण येतो म्हणजे यांच्याकडे खरोखर जिज्ञासा आहे. एवढंच नाही, मी भाग्यवान समजतो की ज्या सिद्धगिरी मठावरून ज्ञान हे गुरुलिंग जंगम महाराज, महाराजांचे परमगुरु, गुरूंचे गुरु, महाराजांचे गुरु विरूपाक्ष काळसिद्धेश्वर स्वामीजी आणि त्यांचे गुरु होते मुपिन काळसिद्धेश्वर नावाचेच, महाराजांचे नावचेच गुरु होते. त्यांच्याकडून गुरुलिंग जंगम महाराजांना, गुरुलिंग जंगम महाराजांच्याकडून उमदीकर भाऊसाहेब महाराजांना आणि त्यांच्याकडून सिद्धरामेश्वर महाराजांना हा ज्ञान गेले. आणि सिद्धरामेश्वर महाराज म्हटले की माझ्या गुरुजनांना या पीठाची ऋण फेडता आला नव्हता, पण मी भाग्यवान समजतो की जिथून हे ज्ञान आलेले होते आणि त्या ठिकाणी पुन्हा पोहोचवण्याचा सद्भाग्य मला मिळालं. महाराजांना ज्ञान देऊन, उपदेश करून त्यांना उपकृत्य केले असं शब्द कधी सिद्धरामेश्वर महाराजांनी वापरले नाही. की याला मी उपकृत केला, याला धन्य केला असं कधी म्हटले नाही. की मीच उपकृत झालो असं मला वाटते की ज्या ज्ञान जिथून आलेले होते त्या माणसाला पुन्हा नेऊन पोहोचवण्याचा एक महत् भाग्य मला मिळाला, असा उद्गार सिद्धरामेश्वर महाराजांचे स्वतःलाच धन्य समजले की या ज्ञानाला पुन्हा पूर्व ठिकाणी आणून पोहोचवण्याचा श्रेय मिळाले म्हणून महाराजांनी या महान व्यक्तीची, आपण संन्यासी जगद्गुरु असताना दुसरं कोण नाही आले, त्यांची सिद्धगिरी मठावर आणायचं ठरवले सिद्धरामेश्वर महाराजांना. तेही पालखीत बसून घेऊन येईन म्हणा, पण इथल्या लोकांचा कडवा विरोध इतका होता की पालखीला खांदा द्यायला कोण माणसं तयार झाले नाही. त्यावेळी महाराजांनी स्वतः पालखी खांद्यावर घेऊन मठातले सेवेकरी घेऊन महाराजांना, सिद्धरामेश्वर महाराजांना या मठावर आणले. आणि एवढंच नाही, सिद्धरामेश्वर महाराजांची जेवढी शिष्य मंडळी होती सर्वही महाराजांच्या पेक्षा सिनियर होते आणि सगळ्यात ज्युनियर होते, लहान होते. शिष्य मंडळीमध्ये वयाने असं नव्हे, शिष्यत्वामध्ये लहान होते. म्हणजे आपण वय कसं मोजतो, दीक्षेवरनं वय मोजायचं, वयावरनं नाही. किती वर्ष झाली दीक्षा घेऊन, कोणाला 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, कोणाला 15 वर्ष, 2 वर्ष झाले, त्यांची वय आता 50 वर्षाची, त्यांना दीक्षा घेऊन 2 वर्ष झाले. आणि दुसरा आहे 30 वर्षांचा आहे, त्याला दीक्षा घेऊन 10 वर्ष झाले. कोण सिनियर म्हणायचं आता, वरिष्ठ कोण? 30 वर्षाचा, वयाने लहान आहे यांच्यापेक्षा, तथापि तो दीक्षेमध्ये सिनियर. तसं महाराजांच्या पेक्षा सर्वजण दीक्षेने सिनियर होते, वरिष्ठ होते. पण महाराजांनी गुरुना जे स्थान देत होते ना, त्याच सन्मानाने सर्व गुरुबंधूंना पाहत. गुरुबंधू अत्यंत परिच्छिन्न मनाचे होते, बरीचसे. मी
खूप जवळून बघितले. आम्ही बागेवाडीला सप्ताहाला बागेवाडीला जायचो ना, तर तुम्ही मंडळी येण्यापूर्वी 5 दिवस आधी आम्ही सप्त्याला जायचो. शाळेत असताना आम्हाला शेवेला पाठवायचे त्यांना. शेवेला आम्ही गेलो तर ही काका मंडळी आलेले असायचे आधी 2-2, 3-3 दिवस. त्यांना रगडायचं, अंघोळ घालायचं. ही सेवा आम्ही बऱ्याच लोकांची केल्या. काळा टोपीवाले काही होते, पांढरे टोपीवाले काही होते. नाव बिव काय आम्हाला माहित नसायचं, पण तिथले कारभारी सांगायचं, जा रे या महाराजांची सेवा करायचं. तर यांना आंघोळ घालायचं, गरम पाण्याने आंघोळ घालायचं, घासायचं त्यांना चांगलं दगडाने, साबणाने, आणि पुन्हा ते खोलीत आले की त्यांचा पाय दाबायचा, तुडवायचं. हे बरीच सेवा आम्ही केलेली आहे. महाराजांचे जे गुरुबंधू होते, सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य, खूप त्यांची हे पुरवले महाराजांनी. काय म्हणतात ना, ते शब्द मी नाही वापरणार, लाड म्हणतात ना, भरपूर पुरवले. एवढं पुरवले तर ते कधी संतुष्ट नसायचं. पुन्हा कुठेतरी खोडसाळपणाने, कुचकेपणाने काहीतरी बोलायचं. बोलले तरी सुद्धा महाराज कधी रागवायचं नाही. शिष्यमंडळी महाराजांना रागवायचं, महाराज तुम्ही इतकं सेवा करायला लावताय आणि हे कृतज्ञ पुन्हा तुम्हालाच काहीतरी बोलतात. अरे बोलू देते, मोठे आहे असं म्हणायचं. आणि त्यांची हे पुरवण्याकरता नानांना माहितीये, नाना ओरडायचं, महाराज कशाला यांची सेवा करायला लावताय, हे कृतज्ञ नाहीत. आणि हे खाऊन पिऊन आलेले असायचं. आम्ही उपाशी, आम्हाला कोण विचारतच नाही म्हटल्यावर रात्री 1-1, 1:30 वाजता उठवून त्यांची जेवण करायला लावायचं महाराजांनी आपल्या लोकांना. आणि जेवण तयार केल्यानंतर आमची जेवण झालेले आता नको म्हणायचे. अशी इतकी खोडसाळ होते ते. आम्ही बघितले त्यांना खूप. आम्हाला काय फारसं काय कळत नव्हतं, पण हे काका लोक बरीचशी होते तेव्हा. आम्ही यांची जवळून सेवा केलेली. महाराजांची सेवा करत नव्हतो, कारण महाराजांची सेवा करण्या इतके आम्ही मोठे नव्हतो, पण ह्यांची सेवा करत होतो. आधी आयचं, झाडलूट करायचं, रंगरंगोटी करायचं, या महाराज लोकांची सेवा करायची, ही कामं आम्हाला असायची त्या बागेवाडीच्या मठात. एक 5-6 दिवस आम्हाला सेवेला पाठवायचं. तुम्ही येण्यापूर्वी एक 2-3 दिवस आधी यायचो. तुम्ही आल्यानंतर 1-2 दिवस राहिले की नंतर 1 दिवस राहून मग झाडलूट करून, साफ करून निघून जायची. अशी सेवा असायची. त्यामुळे हे सगळे मंडळीनं मी बघितले जवळून. ते काहीतरी बोलायचे. आणि एकदा तरी काहीतरी कळसार होण्याचं काम चालू होतं. एक खिडखिडीत होता, काळी टोपी होती, त्या महाराजांचे नाव मला वाटतं कांतीलाल की असं काहीतरी नाव होतं. शॉर्ट होता, एवढासा होता. आम्ही लहान होतो तेव्हा. असं सगळे कार्यक्रम चालू होता. तो पटकन काहीतरी बोलला. काय बोलला आम्हाला मराठी पण फारसा कळत नव्हता. महाराजांनी असा एक लगावले, असं गिरगिर 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 म्हणून पडला तो खाली. हा कांतीलाल म्हणून महाराजांचे ते वरिष्ठ गुरु. पण तो काहीतरी अपशब्द बोलला. नंतर मला कळलं, नानांना बोलला की काहीतरी बोलल्यावरून महाराजांनी असं लगावले त्याला, असा 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 होऊन तो खालीच पडला. उठवा रे त्याला म्हटलं, उठवून बसवले त्याला. आणि तेव्हापासून फारसं काय ह्याला लागत नव्हतं. अशी खोडसाळ होते कधी कधी. पण महाराजांनी त्यांची खूप आदर करायचे. गुरूंची जसा आदर करायचा ना, तसा त्यांचे आदर. इथे मठावर आले तरी सुद्धा महाराज त्यांना सिंहासनावर बसवायचे प्रवचनाला. बघा, आमच्यात काही योग्यता, महाराजांचे मनाचे मोठेपणा, वेळ झाले पण होऊ दे, काही हरकत नाही. महाराजांचं प्रवचन सुरू झाले ना, महाशिवरात्री किंवा बागेवाडीचे कार्यक्रम असले ना, महाराजांचे गुरुबंधू लोक आले की त्यांना खाली बसू देत नव्हते प्रवचनाला. सिंहासनावर बसायचं आणि महाराज खाली बसायचं. चांदीच्या सिंहासनावर त्या लोकांना बसायचं. आणि नुसतं त्यांनाच बसवत होते अशातला भाग नाही. आमच्यासारखे जे आलतू फालतू होते त्यांना सुद्धा बसवायचा. बस ते म्हणायचं. आमची बसायची धाडस व्हायचा नाही. मी सांगतो तेवढंच ऐकायचं म्हणायचं. काय हो महाराज असतात. मग तेव्हा एक विद्यानंद महाराज एक उदाहरण सांगायचं. ते उदाहरण आम्हाला सांगायचं की गुरु होता म्हणे, त्यांचे शिष्य होते. आणि गुरु म्हटले झोपायचे. आणि अरे जरा पाठ दुखायला लागली, जरा तुडव म्हटले. महाराज तुम्हाला कसं तुडवायचं, नाही जमणार आम्हाला, तुम्हाला पाय लागतात, तुमच्या अंगावर पाय दिल्यासारखं होते, नाही आम्ही तुडवू शकत. अरे अंगाला पाय दिला असता तर तोंडावरच पाय दिला असते रे, नाही म्हणून. ते गुरु म्हटले म्हणे, आम्ही कसं तुमच्या अंगावर तुडवायचं म्हणतोय, म्हणजे आज तुडवलं असतं तर परवडलं असतं, पण आता हे तुडवलं असतं तर अंगाला लागलं असतं, आता तोंडावरच पाय दिला असते रे, तो तुडवत नाही म्हणून. महाराज आम्ही नाही म्हटलं वर बसायला की म्हणायचं, गुरु म्हणताय आणि ऐकता म्हणताय आणि माझ्या तोंडावरच पाय देता काय, बसा म्हणायचं.
आणि लायकी नसताना आम्ही बसत होतो. आता काय आम्हाला त्यावेळी कळणार, मला धड मराठी बी येत नव्हतं, धड कानडी बी येत नव्हतं. अशा वेळी आम्हाला हळूहळू हळूहळू घडवत 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 या पदापर्यंत आणून पोचवले. म्हणून त्यांची उपकृती कितीही अंगावर तर ते कमीच आहे, सगळ्यांवर आहे, माझ्यावरच आहे अशातला भाग नाही, सगळ्यांवरच आहे. आणि मस्तपैकी घडवले. बहुतेक तसं आम्हाला घडवणारी मलाही जमणार नाही की आमच्या नंतरच्या पिढीला घडवायला. आम्हाला असं घडवले की आयुष्यात आता इथनं कुठे किती आकाश जरी अंगावर कोसळला तरी त्याचा काही आम्हाला परिणाम होणार नाही इतकं. कारण जवळजवळ 4-5 वर्ष आम्ही गौंड्यांच्या हाताखाली काम करताना दिवसभर काम करायचे. सकाळी 4:30ला उठलो की रात्री पर्यंत, कधी कधी 7ला बंद व्हायचे काम, रात्री कुठली गाडी आली, वाळू उतरायची, दगड उतरायची, तर उठवायचे, जे गाडीचे टायर बाद होतात उठवाय ना म्हणायचे. कारण इथले काही टोळी होती, ही अशी कामं लावली की पळून जातील म्हणून भरपूर कामं लावायची आम्हाला. पण त्या बाबतीत आम्ही कधी कमी पडलो नाही. महाराज म्हणायचे त्यावेळी, अरे तो चांगल्या घराण्यातला पोरगा आहे, डिग्री वगैरे झालेले, त्याला शेण कालवायला लावू नका, त्याला असलं ह्याला लावू नका असं म्हणत होते. तरी बाकीची मंडळी मात्र कधी एकदा घालवायचं म्हणून असल्याच कामाला लावायचं. पण आम्ही कधी तक्रार करायचो. सकाळी 6 वाजता जाऊन कारभाऱ्यांच्या दारात उभा राहायचो आम्ही, आज काय काम करायचं म्हणून विचारायचं. ते कारभारी वैतागायचं, ते धाकिरे म्हणायचे, इथे कशाला थांबलाय, काय असेल ते ऑर्डर आल्यानंतर सांगतो की आम्ही म्हणायचं. महाराज म्हणायचं, मठात काय काम करू म्हणून विचारायला येणारा हा एकटाच आहे बघा म्हणायचं, बाकीचे काम सांगितलं तरी चुकवत जातात, काय करू म्हणून दर दिवशी विचारायला येणारा एकटाच माणूस आहे म्हणायचं. ही आमची ठाणेवाले वगैरे होती, दगड माती वगैरे वरताना महाराजांना विचारायचो, तो कसा आहे रे, जरा चुकार विकार नाही ना, पाठीमागून असं माहिती काढायची. ट्रॉली बिली भरायला जायचो, माती भरायला जायचो, तेव्हा नाही तो पोरगा चांगला असं. चांगल्या मुलांबद्दल खूप महाराजांचे प्रेम असतं. आणि किती, मी येऊन 3 महिने झालेले नव्हता, मला काय लिहिता वाचता येत नव्हता, पण माझ्याकडे फायनान्स सगळी दिलेली होती, हे याच्याकडे द्यायचं आत्ताच्या आता. मी म्हटलं, महाराज मला लिहिता वाचता येत नाही मराठी, तुला ज्या भाषेत लिहिता येते ना यांच्याकडनं आले, ह्यांना दिले, एवढं लिहून ठेव बस म्हणा. इतकं विश्वास वाटले ना, खूपच हे करायचं. म्हणून हा भाग तरी झाला. बाकीचे आध्यात्मिक भाग सर्वजण आपण अनुभवलेले आहोत. अशा आपल्या श्रद्धेय गुरुदेवांची आज आपण जयंती उत्सव साजरा करायचा, म्हणजे त्यांची स्मृती आठवायचा आणि तसा आपण राहायचा प्रयत्न करायचा. काय म्हणतात ना, दगड हो अनेक कष्ट आलेले असतात. त्यांची एकूणच सार सांगतो तुम्हाला, त्यांच्या एकूणच उपदेशाचे किंवा त्यांच्या जीवनाचा. दगड हो तू अत्यंत कष्टाचे दिवस आले, काळ आला तर त्यावेळी पाषाण हो, म्हणजे काही परिणाम होणार नाही दगडावर. खूप मोठ्या डोंगरावर वर चढला असशील तर तिथे गवताची काडी सारखं हो, कारण तिथे वारं वादळ भरपूर ताटून राहशील तर कोलमडून पडशील. गवतासारखे राहिला तर वाकशील आणि वारा गेल्यानंतर पुन्हा उभं राहशील. घरासाठी मोगऱ्यासारखे फुलासारखे राहा. आणि लोकांमध्ये कसं राहायला पाहिजे, महाराजांची उपदेशाचा परिणाम, लोकांना सगळ्यांना खडी साखरेसारखे सगळ्यांमध्ये राहा, सगळ्यांना गोड वाटायला पाहिजे, सगळ्यांना हवं हवं असं होऊन राहायला पाहिजे. की हा माणूस खराब आहे, हा माणूस असा आहे असं कधी कोणी म्हणता कामा नये. प्रत्येक माणूस म्हणायला पाहिजे नाही ते चांगलं, आणि कोणालाही नाव ठेवायचं नाही, सगळ्यांना चांगलं, सगळ्यांच्यातले चांगले गुण, सगळ्यांना खडी साखरेसारखे. खडी साखर हे म्हाताऱ्यालाही चालते, पोरालाही चालते, कोणी तोंडात ठेवतो ना त्याला चावावं लागत नाही, आपोआप रस निघतो. म्हणून सगळ्यांच्या मध्ये खडी साखरेसारखे आणि सर्वांमध्ये एक होऊन आनंदाने राहणं हे महाराजांना अभिप्रेत असलेले जीवन आणि त्यांचा अभिप्रेत असं उपदेश. आणि त्या उपदेशासारखे आपण राहिलो तर हीच महाराजांना आपण या जयंती उत्सवानिमित्ताने अर्पित करावं याची आपली श्रद्धांजली ठरेल. अशा पद्धतीचे श्रद्धेने त्यांचं जीवन म्हणजेच जो जिवंत वेदांत होता तो वेदांत आपण आपल्या
आचरणात आणूया. आणण्याची सुद्धा बुद्धी शक्ती सद्गुरू भगवंतांना सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजा